मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना म्हणजेच अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम MAPS अपडेट आहेत या ठिकाणी आणि लवकरच तुमचे जे काही लाभ आहेत ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याच्यासाठी ही जी योजना आहे अप्रेंटिसशिप करणाऱ्या मुलांसाठी असल्यामुळे जे विद्यार्थी अप्रेंटिसशिप करतात त्यांच्यासाठी प्रोत्साहन योजना आहेत। आता हा लाभ कोणाला मिळणार आहे, अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज करण्यासाठी क्रायटेरिया काय असणार आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि लवकरच कोणाचे या ठिकाणी मिळणार आहेत 42,000 रुपये ते सुद्धा बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो या ठिकाणी गेल्या वर्षापासून योजना चालू आहे, याबद्दल आपण अपडेट देत होतो आणि याच्या पुढेही देत राहणार आहे। तर एकूण 42,000 रुपये कशा प्रकारे मिळतात याच्याबद्दलचे बरेच व्हिडिओ आणि याची डिटेल्स या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर MAPS 2020-25 अशी जी प्लेलिस्ट बनवली लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, त्याच्यामध्ये आतापर्यंत जेवढे काही अपडेट्स आले, जेवढा काही निधी वाटप झाला, आता जर निधी बघाल तर साधारण 254 कोटीच्या वर वाटप झालेलं आहे मागच्या वर्षामध्ये। तर हे कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे केलं गेलं हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहे। तर या वर्षासाठी आता महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना या वर्षासाठी जर बघाल तर MAPS म्हणजे महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम, आता लाभ कोणाकोणाला मिळणार आहे याच्याबद्दल डिटेल बघतोय। तर अप्रेंटिसशिप करणाऱ्यासाठी शासनाची योजना आहे। आता अप्रेंटिसशिप कोण करतं तर ITI झालेले विद्यार्थी अप्रेंटिसशिप करतात डेझिग्नेटेड ट्रेडमधून। तर दोन टाईपच्या अप्रेंटिसशिप असतात, तर डेझिग्नेटेडमधून हे विद्यार्थी अप्रेंटिसशिप करतात, त्यांच्यासाठी हा लाभ असतो। त्याचबरोबर एनी अदर अप्रेंटिसशिप जी असते ऑप्शनल टाईप, जो नॉन ITI विद्यार्थी करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा लाभ दिला गेलेला आहे। त्यामुळे गेल्या वर्षी बऱ्यापैकी वाटप या योजनेमार्फत झालेला आहे। आता अर्ज करण्यासाठी क्रायटेरिया मागच्या वर्षी पण आपण म्हटलेला होता, तर कंपनी महाराष्ट्रात असावी हा एक पहिला क्रायटेरिया आहे। प्रशिक्षणार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजे जो कॅन्डिडेट आहे अप्रेंटिसशिप आहे त्याच्याकडे डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र किंवा जन्म प्रमाणपत्र महाराष्ट्रातलं असणं गरजेचं आहे। त्या PDF अपलोड कराव्या लागतात। त्यानंतर अप्रेंटिसशिप चालू असताना किंवा जून 2021 नंतर पूर्ण झालेली असावी, म्हणजे एकतर तुमची अप्रेंटिसशिप चालू असताना तुम्ही अर्ज करू शकता किंवा पूर्ण झालेले विद्यार्थी जे जून 2000 नंतर ज्यांची अप्रेंटिसशिप पूर्ण झालेली आहे त्यांच्याकडे नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, ज्यांची पूर्ण झालेली आहे, आणि ज्यांची चालू आहे त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट PDF असणं गरजेचं आहे, त्यांनाच हा लाभ मिळतो आहे। स्टायपेंड मिळालेले जे आहे ते तुमचं बँक स्टेटमेंट, ज्या अप्रेंटिस कालावधीमध्ये जे तुमच्या कंपनीकडून आस्थापनेकडून स्टायपेंड दिले जातं ते बँक स्टेटमेंट तुमच्याकडे आवश्यक आहे, मंथली असेल किंवा इयरली असेल। त्याचबरोबर आधार सीडेड बँक अकाउंट कोणताही चालतो या ठिकाणी, तो या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुम्हाला काय काय अत्यावश्यक कागदपत्र। आता आधार सीडेडची तुम्ही NPCIच्या वेबसाईटला डिटेल बघू शकता, तुमचा बँक अकाउंट कोणत्या अकाउंटला हे पैसे येणार आहेत। त्याचबरोबर आता अर्ज कुठे करायचा आहे, हा जो अर्ज आहे त्याची वेबसाईट आहे महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम। तर या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, आता लिंक तुम्हाला इथे सुद्धा देणार आहे, त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक आहे। तर त्या लिंकवर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे आणि सदर अर्ज करायचा आहे। आता महत्त्वाची बातमी, ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी आहे, तर त्यांना आता लवकरच त्यांचे जो काही फंड आहे पेंडिंग किंवा अपूर्ण राहिलेला फंड मागच्या वर्षातला तो या ठिकाणी आता येणार आहे, कारण बिल ट्रेझराईज झालेला आहे। त्यामुळे ज्यांचे क्लेम स्टेटस पेंडिंग आहे त्यांचे साधारण ऑगस्ट एंड ते सप्टेंबर मिडलमध्ये 42,000 रुपये येण्यासाठी सुरुवात होणार आहे। त्यामुळे ही एक न्यूज होती की तुम्हाला यापूर्वी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी जे प्रतीक्षेत आहेत की त्यांना 42,000 रुपये कधी मिळतील, तर क्लेम स्टेटस पेंडिंग आहे त्यांच्यासाठी ही न्यूज आहे। त्याचबरोबर पुढचे ज्यांचे क्लेम अडकलेले आहेत त्यांना आता RO अप्रूव्ह किंवा एस्टॅब्लिशमेंट अप्रूव्ह यासुद्धा प्रोसेस करायच्या आहे। आता ज्यांनी अद्यापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांनी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करून घ्या,
कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला या क्लिक केली की तुम्हाला एक वेबसाईटवर जाता येतं आणि एक प्लेन रजिस्ट्रेशन थोडक्यात होतं आणि त्यानंतर बाकीच्या प्रोसेस तुम्हाला करायच्या आहेत. अधिक माहितीसाठी व्हिडिओज इथे बरेच दिलेले आहेत, कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं, तक्रारी कुठे करायच्या किंवा काय एरर्स येतात वगैरे सगळ्याचे व्हिडिओ या ठिकाणी दिलेले आहेत. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या देत आहेत. जे पुन्हा महत्त्वाच्या ज्या व्हिडिओज आहेत त्यांच्या लिंक्स तुम्हाला इथे मिळणारच आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लवकरच तुम्हाला 42,000 रुपये पुढच्याच 1-2 आठवड्यामध्ये येण्याची शक्यता दाट आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.